नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत राहुल रवींद्र विंचुरकर. 10वी पास झाल्यानंतर 26 वर्षांपूर्वी 3 मजली इमारतीवरून पडलेला एक मुलगा, ते शेकडो हजारो विद्यार्थ्यांचा आज झालेला गुरु आणि इंग्रजीचा एक अभ्यासक, इथपर्यंतचा प्रवास केलेल्या राहुल यांना आज आपण गप्पा मारण्यासाठी बोलवलेला आहे. राहुल, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. राहुल यांच्यासोबत गप्पा आपण सुरू करूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासावर. राहुल विंचुरकर वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सारं काही सुरळीत होतं. मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. 6 नोव्हेंबर 1990 साली एक अपघात झाला आणि त्या अपघातानं राहुलला कायमचं अंथरूण दाखवलं. छातीपासून खाली काहीच संवेदना राहुलला जाणवत नव्हती. ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न पाहत असणाऱ्या राहुलच्या वाट्याला देवानं काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. 22 दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर घरातले ते काही दिवस खूप कठीण होते. पण त्या काळात त्यानं आधार घेतला तो पुस्तकांचा, आणि तिथूनच राहुलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या प्रेरणादायी पुस्तकांतून राहुलच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होऊ लागली. नुसतं बसून राहण्यापेक्षा लहान मुलांचे क्लासेस घेऊया या विचारानं त्यानं क्लासेस सुरू केले आणि आज नाशकात श्रीकृष्ण क्लासेस नावारूपाला आले. सिनियर केजी पासून सुरुवात केलेले क्लासेस नंतर 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आले. स्वतःचं इंग्रजी एवढं चांगलं नसूनही अभ्यासाच्या जोरावर आणि मेहनतीनं इंग्रजी सुधारत आज राहुल इंग्रजी स्पीकिंगचे क्लासेसही बसल्या जागेवर घेतात. त्या क्लासेसना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड दिलीय. अशक्य असं काहीच नाही या विचारानं सुरू केलेल्या राहुलच्या या कार्याचा गौरवही झाला आहे. इथवरच राहुल थांबले नाहीत, तर सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. गरिबांना मोफत क्लास, पुस्तकं, वह्या वाटप, रक्तदान यातून ते समाजकार्यही करतात. राहुल यांच्या याच प्रेरणादायी प्रवासाला आमचा सलाम. तर राहुलजी, 10वी पर्यंत सर्वसामान्य मुलाचं जसं आयुष्य असतं तसंच तुमचं आयुष्य होतं. मात्र तिथून तुमची बदललेली गोष्ट सुरू होते. काय झालं होतं त्यावेळी? ॲक्च्युली त्यावेळेला मी 10वीची एक्झाम दिली. 10वीची एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यावर मला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची होती. इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळाली नाही, कारण मला ऑटोमोबाईल्सला ॲडमिशन घ्यायची होती. मग मी ठरवलं की तोपर्यंत ITIला ॲडमिशन घेऊ, इंजिनिअरिंगला मिळत नाही आहे तर. ITIला ॲडमिशन घेण्यासाठी गेल्यानंतर मला 2 व्हीलर मेकॅनिक हवं होतं. तिथे त्यांनी दिलं नाही. शीट मेकर किंवा पत्रे कारागीर दिलं. ते मला शक्य नव्हतं, म्हणून मी त्यांना 2 व्हीलर मेकॅनिक मागितलं. त्यावेळेला ते बोलले की 500 रुपये जर एक्स्ट्रा देणार असेल तर 2 व्हीलर मेकॅनिक मिळेल. म्हणून ती परिस्थिती नसल्यामुळे मी 2 व्हीलर मेकॅनिकचा कोर्स करू शकलो नाही. एक ओळखीच्यांच्या गॅरेजमध्ये मी काम शिकायला जायला लागलो 1 वर्षानंतर ॲडमिशन घेऊ म्हणून, कारण थोडे पैशांची कमतरता असल्यामुळे. मग मी साधारणतः 1.5 वर्ष तिथे काम केलं गॅरेजमध्ये. सकाळी 8 वाजता घरून बाहेर पडायचो. 4-4.5 किलोमीटरवर पायी जायचो गॅरेजमध्ये. रात्री 8:30ला गॅरेज सुटल्यानंतर रात्री 10 पर्यंत घरी यायचो. दिवसभर काम शिकायचो. लोकांना जे काम शिकण्यासाठी 3-4 वर्ष लागतात ते मी 6 महिन्यात शिकलो. पण साधारणतः 1.5 वर्षांनंतर एक इमारत आहे 3 मजली, आमच्या घराच्या बाजूला बिल्डिंग होती 3 मजली. त्या बिल्डिंगवर मी गेलो होतो. मला गाड्या पाहायला खूप आवडायचं. हायवे आमच्यापासून 2-1 किलोमीटरवर हायवे होता. हायवेवरच्या त्या काळामध्ये कार म्हणजे फक्त मारुती 800 किंवा ओमनी होती. पण त्या बघण्यासाठी गेलो होतो. बांधकाम नुकतंच चालू होतं. वाळूवरून पाय सटकला आणि खाली पडलो मी. आणि त्यामध्ये तुमचे मणक्यांना दुखापत झाली. म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की स्पायनल कॉर्ड तुटलेला आहे, डॅमेज झालेत मणके, मध्ये फक्त स्टीलचे रॉड टाकावे लागतील. स्टीलचे रॉड टाकल्यानंतर तुला आयुष्यात कधीच उभं राहता येणार नाही किंवा चालता येणार नाही. मोटिवेशनल पुस्तकं खूप वाचली मी. त्या पुस्तकांमधून मला वाटलं की हे लोक सगळं करतायत तर आपण का नाही करू शकत. फक्त आपल्याकडे पाय नाहीत, बाकी तर सगळं आहे. म्हणून मग मी क्लास घ्यायला सुरुवात केली. एक ओळखीच्या मॅडम होत्या, त्या मला बोलल्या की माझ्या मुलीला शिकवशील का. मग तिला शिकवायला सुरुवात केल्यानंतर कॉन्फिडन्स आला. त्याच्या पुढच्या वर्षीपासून मी जास्त स्टुडंट्स घ्यायला लागलो आणि 1996 पासून मग मी 10वीचे बॅचेस सुरू केले. या पुस्तकांनी तुमचा जो दृष्टिकोन बदलला असं तुम्ही म्हणताय, तर नेमकं काय झालं? म्हणजे त्यावेळी काय तुम्ही वाचत होतात आणि कशी विचार प्रक्रिया तुमची बदलली? मी विठ्ठल कामतांचं इडलीवर अकॅडमी वाचलं.
त्याचप्रमाणे पॉल ब्रंटन नावाचे लेखक आहेत, त्यांचं भारतीय आध्यात्मिक रहस्याचा, अशा प्रकारची पुस्तकं वाचल्यानंतर वाटायला लागलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. कारण माझी लहानपणापासून इच्छा होती की जॉब कुठेही करायचा नाही, एक मोठा उद्योजक व्हायचं. म्हणून मग त्या पुस्तकं वाचल्यानंतर मला खूप विचार केला की आपण करू काय शकतो. तर फक्त शिकवू शकतो, कारण एका जागी बेडवरून बसून राहायचं. बेडवर बसल्यानंतर पण अर्ध्या तासाच्या वर बसता येत नव्हतं. आणि तो काळ असा होता की त्या काळात झोपून जखमा झालेल्या होत्या, बेडसोर झालेले होते. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स असल्यामुळे आणि रिकामं बसून काय करणार, म्हणून मग मी क्लास घ्यायला सुरुवात केली. जेव्हा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळायला लागले तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला. मग मी मोठ्या वर्गांचे पण क्लास सुरू केले. क्लासेसकडे तुम्ही वळलात, तर त्याच्यासाठी तुमचं जे काही औपचारिक शिक्षण असावं लागतं ते काहीही झालेलं नव्हतं. नाही, काहीच नव्हतं. तर त्यासाठीची तयारी तुम्ही कशी केली? तयारी मी शिकवण्याच्या आधी 1-2 तास आधी किंवा आदल्या दिवशी जे शिकवायचं आहे त्याचा स्टडी करायचो. त्यात जे मला चुका होत आहेत किंवा जी गोष्ट कळत नाही आहे ती गोष्ट समजून घ्यायचो. अशा प्रकारे मी स्टडी करायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला इंग्लिशची खूपच अडचण यायला लागली, माझं मराठी मीडियममधून शिक्षण झालेलं 10वीचं, त्यावेळेला मी वेगवेगळ्या लेखकांची इंग्रजी भाषेची पुस्तकं आणली. क्लास व्यतिरिक्त 3 ते 4 तास रोज, असे 4 वर्ष अभ्यास केले इंग्रजी भाषेचा. 3 ते 4 तास रोज 4 वर्ष. आणि त्यावेळेला आमच्या घरी लाईट नव्हते, कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करावा लागायचा. सुरुवातीच्या काळामध्ये हे एक मोठं चॅलेंज होतं का? कारण शिकवायचं कसं हे खूप महत्त्वाचा प्रश्न होता. पण त्यावेळेला मी आधी विचार केला की आपण ज्या वेळेला ज्या क्लासला जात होतो ते शिक्षक कसे शिकवतात याचा मी विचार केला. शाळेतले शिक्षक कसे शिकवतात तशी मी हळूहळू माझ्यात डेव्हलपमेंट करत गेलो. मग सुरुवातीला तुम्ही कुठले क्लासेस घ्यायचं? सुरुवातीला फक्त केजी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी इंग्लिश मिडियमची. त्यानंतर मग 2 वर्षानंतर 1ली ते 4थी सुरू केले. 1996ला 1996ला 10वी सुरू केलं मी. आणि 2002 सालापासून जेव्हा इंग्लिशवर पूर्ण कमांड आली असं वाटलं त्यावेळेला मग मी MA पर्यंतचं इंग्लिश सुरू केलं. इंग्लिश स्पीकिंगचे क्लास सुरू केले. MPSC आणि UPSCच्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारं जे इंग्लिश ग्रामर आहे ते सुरू केलं. तुमचा इंग्रजी शिक्षणाचा प्रवास कसा झाला याविषयी आम्हाला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. मुळात तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली की आपण इंग्रजीमध्ये एवढा वेळ घालवावा आणि कसं तुम्ही अभ्यास करत गेला? जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिले 1-2 वर्ष मला इंग्रजी शिकवायला खूप आवड गेला. अगदी मला बाजूला गाईड ठेवावं लागायचं. गाईडमधून इंग्रजीतून पुस्तकातलं इंग्रजी शब्द वाक्य वाचायचं, गाईडमधून त्याचा मराठी अर्थ बघायचा. अशा प्रकारे मी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा कळलं की जर आपण एक शिक्षक आहे तर आपण पूर्णपणे परफेक्ट असलंच पाहिजे, नाही तर आपल्याला शिकवण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मग मी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं आणली. त्या काळात जे अवेलेबल होती, तडखडकरांचं भाषांतराचं पुस्तक होतं ते आणलं किंवा रेनन मार्टिन आणलं. याच्यातून मी हळूहळू इंग्लिश शिकलं. मला जवळजवळ 4 ते 5 वर्ष लागली इंग्रजी भाषा शिकायला. आणि कसा तुमचा अभ्यास होता? म्हणजे सुरुवातीला तुम्ही काय केलं, नंतर काय केलं? सुरुवातीला माझ्या लक्षात आलं की आपल्याला स्पेलिंग्स खूप अडतायत. जेवढे कुठून गाईड्स असतील, कुठून डिक्शनरीज असतील, त्यातून अडलेले स्पेलिंग्स मी लिहून काढायचो, पाठांतर करायचो. कारण माझ्याकडे वेळ भरपूर होता अपघातामुळे, एका जागी झोपून असल्यामुळे. ते पाठ करायचो. नंतर वाक्यरचना शिकण्यासाठी मग एक टेन्स घेतला तर एका टेन्सचा अभ्यास मी आठवडा करायचो. त्या टेन्समध्ये का असा शिकवला गेला, एकाच पुस्तकात नाही तर दुसऱ्या पुस्तकात सेम वाक्यरचना आहे का, ह्या विचार करून करून मी प्रत्येक गोष्ट शिकत गेलो. बिलकुल. इंग्रजी बोलण्याचे क्लासेस त्यानंतर तुम्ही सुरू केले? 2002 सालापासून. 2000 सालापासून. तर तुम्ही आता काय सांगू शकाल, म्हणजे इंग्रजी ह्या भाषेचा जो फोबिया आहे तर तो आधी तुम्ही स्वतःचा दूर केलात आणि त्यानंतर आता तुम्ही इतरांचा दूर करत आहात. तर तो हा काय फोबिया आहे, तो कशामुळे असतो आणि तो असण्याची खरंच गरज असते का? तसं बघितलं तर इंग्लिश ही आपली लँग्वेज नाही आहे, म्हणजे आपली स्वतःची भाषा नाही आहे, मातृभाषा नाही आहे. आणि अनेकांचा असा विचार असतो, म्हणजे मी शाळेतल्या विद्यार्थ्यांचं बघितलेलं आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बघितलं आहे, गणित असेल, मराठी असेल, सगळ्या विषयांमध्ये किंवा इतिहास, भूगोल आउट ऑफ मार्क मिळवण्याचा विचार असतो. पण इंग्लिश म्हटलं की 35 मार्क मिळाले तरी बस झालं, हाच प्रत्येकजण विचार करतो. आणि मनातून इच्छा नसते शिकण्याची परकीय भाषा असल्यामुळे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होते. भीती निर्माण होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्याच्या सर्व वाक्यरचना कळत नाहीत. कारण शाळेतून किंवा कॉलेजेसमधून जे इंग्लिश शिकवलं जातं ॲक्च्युली ते इंग्लिश आणि आपण जे बाहेर बोलतो त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांच्यामध्ये जे स्टोरीज शिकवल्या जातात त्या स्टोरीज वाचायच्या, त्यांचे खाली पॅरेग्राफ दिलेला असतो, पॅसेजवरून उत्तर लिहायचे. मग मुलं तेवढंच काम करतात. तो जो प्रश्न वाचतात त्या प्रश्नातली जी एखादा शब्द तो पॅसेजमध्ये जिथे सापडेल ती ओळ लिहून काढतात. अशा प्रकारे इंग्लिश शिकवलं गेलं. त्याच्यामुळे मग मुलांना इंग्लिश येत नाही, अगदी पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत शिकून सुद्धा येत नाही. त्याच्याऐवजी माझं असं म्हणणं आहे, जर इंग्लिश भाषा आहे ती भाषा म्हणून शिकवली गेली पाहिजे. आपली मातृभाषा मराठी
आपण शाळेत जाण्याआधी मुलं मराठी व्यवस्थित बोलतात, तिथे मराठीचं ग्रामरही त्यांना शिकवलेलं नसतं लहान मुलांना. खरं. ते ऐकून ऐकून शिकतात. तसंच इंग्रजी भाषा ऐकून ऐकून आणि बोलून बोलूनच शिकली पाहिजे. हा सगळा तुम्ही प्रवास करत होतात, एक एक तुमचे क्लासेस वाढत होते, तुमचा स्वतःचा अभ्यास पण वाढत होता आणि त्याचबरोबर तुमचं व्याप सुद्धा कामाचा वाढत होता. तर आता हा व्याप किती झालेला आहे? म्हणजे तुमचं आता प्रचंड बिझी शेड्यूल असतं असं आम्ही ऐकलेलं आहे. तर काय आता शेड्यूल असतं? सकाळीच मी 5ला उठतो, पहाटे 4:30 किंवा 5ला. उठल्यानंतर न्यूजपेपर वाचतो. मला नेटवर न्यूजपेपर वाचायची सवय आहे. उठल्यानंतर 5:30 पावणे 6 पर्यंत न्यूजपेपर वाचल्यानंतर मग बाकीचं फ्रेश वगैरे झालं की 7ला माझा क्लास सुरू होतो. सकाळी 7 पासून ते रात्री 9 पर्यंत कंटिन्यू बॅचेस असतात. मध्ये फक्त अर्धा तास लंचला सुट्टी असते. आणि त्यानंतर एवढं सगळं. आणि त्यानंतर सुद्धा मी महाराष्ट्रातले अनेक ठिकाणचे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की माझा 5 तासांचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करावा. तर मी व्हॉट्सअपवरून आणि फेसबुकवरून माझा नंबर लोकांना दिलेला असतो. लोक कॉल करतात किंवा मला सांगतात. मी फोनवर पण इंग्लिश स्पीकिंग शिकवतो. असे आत्ता मी या क्षणाला महाराष्ट्रातल्या 8 मुलांना इंग्लिश स्पीकिंग शिकवतोय. ह्या सगळ्या प्रवासामध्ये जी पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवावी लागते किंवा तुम्ही जी टिकवून ठेवलीत आणि निराश न होता तुम्ही पुढे जात राहिलात, तर अगदी सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की पुस्तकं वाचनात आली आणि त्याच्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह बदलला. तर ह्या व्यतिरिक्त अजून काय काय घटक होते की ज्याच्यामुळे ही सकारात्मकता टिकून राहिली किंवा ज्याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळत गेली? सगळ्यात महत्त्वाचं असतं अशी परिस्थिती असल्यानंतर फॅमिलीचा सपोर्ट. माझे आई वडील, माझे 2 भाऊ आणि आता भावांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या 2 बायका म्हणजे माझे वहिनी एकदम चांगले. फॅमिलीचा सपोर्ट खूप चांगला असल्यामुळे काही करण्याची इच्छा निर्माण होते. जर फॅमिलीचा सपोर्टच नसेल तर काही करण्याची इच्छा निर्माणच होणार नाही, कारण मनात वेगळेच विचार येत राहणार. मग त्यावेळेला निराशा निर्माण होणार. बिलकुल. ह्या सगळ्या आत्तापर्यंतचा तुमचा हा प्रवास आहे आणि इथून पुढे सुद्धा हा व्याप निश्चितपणे वाढत राहील. याविषयी आपण गप्पा सुरू ठेवूया, मात्र त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपण थांबणार आहोत या ठिकाणी. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत राहुल विंचुरकरांची. राहुलजी, सुरुवातीला जो प्रश्न होता की आपण आयुष्यात काय करायचं याचं उत्तर मिळालं आणि तुमचा चरितार्थ आणि तुमच्या आयुष्याचं ध्येय हे दोन्ही तुम्हाला इथे मिळालं. तर तुम्ही फक्त इथे थांबणार नाहीत, तर यापुढे जाऊन काही सामाजिक कार्याला सुद्धा तुम्ही सुरुवात केली. तर त्याविषयी आम्हाला सांगा. मी विचार केला की समाजाकडून आपल्याला खूप काही मिळते, मग आपणही त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. आणि शिवाय मी आमटे फॅमिलीबद्दल आधीपासून वाचायचो. एक 7-8 वर्षांपूर्वी डॉक्टर विकास आमटे भेटायला नाशिकमध्ये आले होते केसरी पुरस्काराच्या निमित्ताने. मी त्यांना फक्त एकच मेसेज टाकला होता की वेलकम टू माय होम. त्यानंतर अर्ध्या तासात त्यांचा मला फोन आला की कुठे यायचं. आणि मी कुठे यायचं विचारल्यानंतर मी त्यांना ॲड्रेस सांगितला. तोपर्यंत ते जिने चढून वरती पण आले होते, कारण त्यांनी आधी माझ्याबद्दल माहिती सगळी मिळवलेली पण होती. त्यापूर्वी तुम्ही भेटलेलो नव्हतो, फक्त फोनवर एकदा बोललेलो होतो. त्यांना माझ्याबद्दल माहिती होतीच, मी माहिती दिलेली होती. मग मी विचार केला की ते एवढ्या लांब हेमलकसामध्ये करतायत, एवढे डॉक्टर झालेले, कारण त्यांच्या फॅमिलीबद्दल मी पूर्ण माहिती काढल्यामुळे काही करू शकले असते. पण त्यांनी लोकांसाठी कार्य करतात, आपणही एका जागी बसून काही करू शकलो तर, म्हणून मी सुरुवात केली. माझं सामाजिक कार्य म्हणजे मी माझ्याकडे क्लासला जी गरीब विद्यार्थी असतात त्यांना मी फ्री शिकवतो. मोफत शिकवण्याबरोबरच माझ्याकडून वह्या, पुस्तके, पेन जे काही मदत करता येईल ती देतो. नाशिक जिल्ह्यातल्या जेवढ्या आदिवासी आश्रम शाळा आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः प्रकाशित केलेले एक वंडर वर्ड्स आणि दुसरं पुस्तक आहे करिअर गायडन्स. ही पुस्तकं मी तिथल्या प्रत्येक वर्गात पहिल्या 3 आलेल्या मुलांना दरवर्षी मी पुस्तकं देतो. साधारणतः 2 ते 3 महिन्याआड मी वेगवेगळ्या शाळांमध्ये पाठवतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, वेगवेगळ्या गावांचे असे 60 व्हॉट्सअपचे मी ग्रुप तयार केलेले आहेत रक्तदानाशी संबंधित. आणि या रविवारी 28 तारखेला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही रक्तदानचा ब्लड डोनेशन कॅम्प भरवला होता. त्यातून 85 बॉटल्स गोळा झाल्या रक्ताच्या. आता आम्ही त्या गरिबांना मोफत देणार आहोत. तुमचा हा सगळा प्रवास जवळून बघितलेल्या, ज्यांना हा प्रवास माहिती आहे, तुम्ही माहिती आहात, अशा काही मंडळींच्या रिॲक्शन्स आज आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत तिथे. तर आपल्याकडे एक स्क्रीन लावलेली आहे, याच्यावर आपण बघूया ते काय म्हणतात. आजपर्यंत त्याचा मोठेपणा टिकवून ठेवलेला आहे. तर जर दोघी भावांना पैसे लागले तर तो सगळ्यात मोठा आहे म्हणून तो त्याचा मोठेपणाने तो दोघा भावांना पैशाची मदत करतो. नंतर भाऊबीजेला दोघी भावजायांना तो जेवढे मागतील तेवढे पैसे देईल. जा तुम्ही साडी घेऊन या, कपडे घेऊन या. राखी पौर्णिमेला पण देतो. म्हणतो मला बहीण नाही ना, या दोघी माझ्या बहिणी.
तर इतकं त्यांना. मग तो त्यावेळेस मलाही म्हणतो की मम्मी तू पण घे, पण मी कधीच घेत नाही. म्हणून त्याने मला आत्ता 10,000 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला की म्हणे तू आत्तापर्यंत कधीच काही घेतलं नाही माझ्याकडून, तर मी तुला आता मोबाईल देतो. मग त्यांनी आता मोबाईल घेऊन दिला. म्हणजे त्या पोरींना पण असं वाटत नाही की बा आपला धीर आहे. आणि तो अपंग असून आम्हाला म्हणजे असं टेन्शनच नाही आहे की आमचा मुलगा अपंग आहे, आम्ही असं म्हणू शकत नाही, कारण तो सगळं करतो ना. खचलेला राहुल तर मी कधी बघितलाच नाही. आजारी असतो बऱ्याचदा, पण खचलेला कधी नसेल. शरीर साथ देत नसेल, प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत असेल, पण मनाची जिद्द, उमेद त्याची प्रचंड आहे. अगदी बेडवर झोपल्या झोपल्या शिकवतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या सोबतीलाच बेडच्या बाजूला तुम्ही डंबेल्स बघितले असतील, व्यायाम पण करत असतो. ही त्याची खरी जिद्द आहे, किंवा हा त्याच्यातला प्रचंड आत्मविश्वास आहे आणि जगण्याची प्रचंड मोठी जिवंत इच्छा आहे. माझ्या आईवडिलांनंतर मला जे दैवत जे म्हणाल ते राहुल विंचुरकर हे आहेत. माझं M.Com जे शिक्षण झालेलं आहे ते राहुल दादामुळे झालेलं आहे. आणि मी ॲक्च्युली म्हणजे त्यांच्या सपोर्टशिवाय मी हे शिक्षण करू शकलो नसतो. आमच्या हालाखीची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये राहुल सरांनी मला एवढं इतकं म्हणजे खूप मदत केलेली आहे की ती मी आर्थिक मदत कधीच म्हणजे ती फेडू नाही शकणार. कोणाची मदत न घेताना स्वतःच्या हिमतीवर हे करतोय. पुष्कळ त्याला नॉलेज आहे बाहेरचं, आणि तो गोरगरिबां मुलांना पण पैसे न घेताना शिकवतो. कसा वाटतो हा प्रवास? निराशेच्या करतेच जर विचार केला तर ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये मी ॲक्सिडेंट होऊन पडलो होतो त्यावेळेला मला काहीच समजत नव्हतं. मी फक्त झोपून होतो. माझ्याजवळ माझा एक मित्र होता, बाकी सगळे बाहेर होते. तो बाहेर काय चाललंय डॉक्टरांशी बोलणं ते तो मला येऊन सांगायचा. तेव्हाच त्याने मला सांगितलं की तू चालू शकणार नाहीस, तर तू पुढे काय करणार. अगदी त्याने मला इथपर्यंत विचारलं की त्या जागी जर मी असतो तर मी जगलो नसतो. मग मी त्याला म्हटलं जगलो नसतो का बरं? प्रत्येकाकडे काही ना काही कमतरता असतेच. काही लोक शारीरिक कमजोर असतात तर काही मानसिक कमजोर असतात, कारण या जगात असे अनेक लोक आहेत त्यांचे हातपाय सगळे धड आहेत. सिगरेट असतील, दारू असतील, या व्यसनाने त्यांचं शरीर खराब घेऊन जगतात, ते जगतातच. मग मी फक्त पाय नाही तर मी का नको जगू. म्हणून मग मी त्याच्यानंतर मी निराशा अशी कधी आलीच नाही. तुमची काय काय स्वप्न आहेत याविषयी आपण बोलणार आहोत. तुमच्या श्रद्धांविषयी सुद्धा आपण बोलूया, तत्वज्ञानाविषयी, आयुष्याविषयी तुम्ही कसे बघता याविषयी पण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत राहुल विंचुरकरांशी. राहुलजी, 10वी पास झाल्यानंतर म्हणजे 25-26 वर्षांपूर्वी झालेल्या या अपघातानं काय दिलं असं वाटतं? अपघातानंतर तर बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलाच होता, पण त्यानंतर मी अंतर्मुख झालो. स्वतःबद्दल विचार करायला लागलो की आपल्याला, मी वेगवेगळी आध्यात्मिक पुस्तकं वाचल्यामुळे, की आपला जन्म कशासाठी झालाय, तर प्रत्येक मानव जन्म हा दुसऱ्यांना काहीतरी देण्यासाठी झालेला असतो. मग यातून आपण काय देऊ शकतो हे मी शिकलो, आणि माझ्याकडून जेवढं काही विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं देतोय. मी बाहेरच्या जगाचं भरपूर नॉलेज मिळवतो आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. फक्त माझ्या क्लासला मी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता बाहेरचंही नॉलेज देतो. बऱ्याच जणांच्या श्रद्धांची, जसं आपण म्हणतो की उलथापालथ होते, तसं तुमच्या बाबतीत काही झालं का? देव, नियती, नशीब या सगळ्याविषयी तुमचे विचार काय आहेत? ॲक्च्युली माझा देवावर पूर्ण विश्वास नाही. जो आहे विश्वास नाही, जो आहे तो माझं असं म्हणणं आहे लोकांना की तुम्ही मंदिरात जाऊन 4-4 तास बसण्यापेक्षा तो वेळ चांगल्या कामासाठी जर घालवला तर त्यातून काहीतरी निर्माण होऊ शकतं. कारण मी असे अनेक लोक बघितलेले आहेत की जे दिवसभर मंदिरात जाऊन बसतात, भजन करतात आणि नंतर घरी येऊन बायकांना मारतात, हिंसा करतात. मग त्या अध्यात्माचा काहीच उपयोग नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले अध्यात्म त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. तुमचं अध्यात्माची संकल्पना किंवा आयुष्याची संकल्पना काय आहे? अध्यात्म किंवा आयुष्याचा जर विचार केला तर एक चांगला, प्रत्येकाला माणूस म्हणून वागवलं पाहिजे, स्वतःही माणूस म्हणूनच जगलं पाहिजे. कारण अनेक माणसं अशी असतात की जी नावाला माणसं असतात पण प्राण्यांप्रमाणे, पशूंप्रमाणे व्यवहार करतात. तर जर आपण चांगला माणूस म्हणून जगू शकलो आणि देवाला फक्त एकदा मनातून नमस्कार केला तरी पुष्कळ आहे. इथून पुढच्या आयुष्यामध्ये आता काय काय स्वप्न आहेत तुमची? लहानपणापासूनचं स्वप्न आहे माझं की एक मोठं सफल उद्योजक व्हायचं आणि नाशिक शहरामध्ये
सगळ्यात मोठा बंगला माझा असेल हे माझं स्वप्न आहे. नाशिक शहरातल्या रस्त्यांवरून चालणारी सगळ्यात मोठी कार माझी असेल हे माझं स्वप्न आहे. आणि तेवढंच नाही तर एकही गरीब राहील नको, त्यासाठी सगळ्यात जास्त काम करून अशा प्रकारचा बिझनेस उभारायचा की ज्याच्यातून खूप लोकांना बरोबर घेऊन काम करता आलं पाहिजे. त्यासाठीच मी माझी स्वतःची आता NGO पण रजिस्टर करणार आहे की ज्याच्यातून मला अनेक लोकांना काम देता येईल. शिवाय अपंगांसाठी जर विचार केला तर अनेक संस्था आहेत, अपंगांना व्हीलचेअर्स देतात, क्रचेस म्हणजे कुबड्या देतात, पण त्यांना जे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांना उत्पन्नाचं साधन मिळवून देणं. ते त्यांना दिलं जात नाही. सरकारच्या अनेक योजना आहे पण त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाही. अपंग असतील किंवा आदिवासी असतील तर आम्हाला आमचे NGO स्थापन करून त्यांच्यापर्यंत त्या योजना पोचवायच्या आणि मला एक सफल उद्योजक व्हायचे. आता आता तुम्ही या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगा? परिपूर्ण असं या जगात कोणीच नसतं. प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक मर्यादा असतात, पण त्यातून सगळ्यात चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानव जन्म एकदाच मिळतो. तुम्हीच विचार करा की अपंग असतील, अंध असतील, ते कधीच आत्महत्या करत नाही. आत्महत्या धडधाकटच लोक करतात कारण ते मनातून खचलेले असतात. तर जे लोक शरीराने अपंग असतात ते ठीक आहे, पण अनेक लोक या जगात आहेत की जे मनाने अपंग आहेत. तर त्यांनी स्वतःला स्ट्रॉंग बनवलं पाहिजे, याशिवाय पर्याय नाही. आणि जगातला अशी कोणतीही समस्या नसते की जिच्यावर उत्तर नाही. खूप मोलाचं असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि तुमचा हा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आपण बघितलं की केवळ निराश न होता कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा त्याच्यावर सकारात्मकतेनं मात करता येऊ शकते याचं एक मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण आपण बघितलेलं आहे. केवळ त्यांनी इंग्रजी शिकवलं किंवा इतर अनेक विषय ते शिकवत आहेत आणि अनेक मुलांना, विद्यार्थ्यांना, हजारो जणांना ते तयार करतायत. मात्र प्रत्यक्षात ते इंग्रजी शिकवत असले किंवा इतर कुठलेही विषय शिकवत असले तरी त्यांच्या स्वतःच्या जीवन प्रवासातून कसं जगावं हेच ते शिकवत आहेत. आणि त्यांच्याकडून हे जर आपण शिकलो तर मला वाटतं की आपलं आयुष्यसुद्धा निश्चितपणे समृद्ध करण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली असेल. अशाच आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या आणि आपल्याला आयुष्याचा नवा अर्थ समजावून देणाऱ्या, नवा दृष्टिकोन दाखवणाऱ्या व्यक्तींना घेऊन जिंदगी मिलेगी दोबाराच्या पुढच्या भागांमध्ये सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.